पश्चिम महाराष्ट्रामधला पहिला अध्यक्ष असताना दुसराही पश्चिम महाराष्ट्रामधनच येण्याची शक्यता आहे. तर शशिकांत शिंदे यांच्या जर झाली निवड, त्याच्या मागचं नेमकं कारण काय असेल? कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातच प्रबळ आहे किंवा मोठ्या संख्येने या ठिकाणाहून आमदार खासदार निवडून येतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलाच अध्यक्ष असावा असा एक सूर आहे. त्यामुळं कदाचित, आणि दुसरं म्हणजे शशिकांत शिंदे यांना अध्यक्षपद देण्यामागं कदाचित ते युवा आहेत आणि युवा वर्गाकडे थोडंसं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व देऊन, संधी देऊन तर पाहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हटल्यासारखं काही दिग्गज नेत्यांचं नाव चर्चेत होतं. त्यामध्ये राजेश टोपे असतील, अनिल देशमुख असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, ही नावं चर्चेत होती. त्यासोबतच युवा नेते म्हणून रोहित पवारांचं देखील नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होतं. हे सगळी नावं चर्चेत होती. त्यात शशिकांत शिंदे यांच्या नावावर एकमत झालं असल्याची चर्चा मात्र सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळं मंगळवारी म्हणजे 15 जुलैला होणाऱ्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होती का ऐनवेळी दुसरं नाव पुढे येतं, याबाबत मात्र अजून सस्पेन्स मात्र कायमच आहे. शशिकांत शिंदे म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे, आपण असं म्हणू शकतो सर, की ऐनवेळी त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी टाकली तरी ते पार पडतात. म्हणजे सातारला ज्यावेळेस कोण लढणार उदयनराजेंच्या विरोधात, पृथ्वीराज चव्हाणांची चर्चा होती, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वेगळ्या नेत्यांची चर्चा होती, पण ऐनवेळी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती चांगल्या प्रकारे पार पडली. त्यांना विजय मिळवता आला नाही आला, पण निसटता पराभव त्यांचा झाला. विधानसभेला पराभव झाला, पण ते विधान परिषदेचे ते आमदार आहेत आणि मुख्य प्रदोद आहेत पक्षाचे. आणि नवी मुंबईमध्ये जो मार्केट आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं वर्चस्व आहे. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांची चांगली पकड आहे. तर ते पक्षाच्या दृष्टीने चांगली ठरेल.